आवोनी पधारो मारे दे पिया प्यारी रा बाल में थे आवोनी पधारो मारे दे केसरिया बाल में क्या चालू है? हाँ, हीट जनरेट कर रहे हैं। हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आम्ही काल तुम्ही बघितलं जैसलमेर मध्ये आलेलो आहोत. तर दुसऱ्या दिवशी सकाळी आता आम्ही निघालेलो आहोत ते म्हणजे जैसलमेरचे जे पण फोर्ट आहेत, जे पण इथले हवेली आहे, तर त्या आज ते आम्हाला दाखवणार आहेत. तर चला आता आपण जाऊया. जेव्हा पिक्चर मध्ये कसं तो फूल घेऊन फिरत असतो ये किला है जो 1.5 किलोमीटर की परिधि में फैला हुआ है और भारत के नक्शे की तरह बना हुआ किला है। मैप ऑफ इंडिया देख लो और ये किला देख लो, दोनों बराबर पड़ेंगे। आप सोचो कि भारत का नक्शा आज से 1000 साल पहले किसने बताया किसी को? लोगों ने कल्पनाओं के हिसाब से इस चीज़ को बनाया और ये वर्ल्ड का इकलौता किला है। इसका 99 वॉचिंग टावर अराउंड द फोर्ट, 33 राइट, 33 लेफ्ट और 33 फ्रंट, ऐसे राउंड में देख रहे हो। और ये इंडिया का सेकंड बिगेस्ट किला है जिसमें लोग रहते हैं। पहला किला है चित्तौड़ का, जिसमें भी पब्लिक रहती है और वो उनके वंशज है, और इसमें जो लोग रहते हैं वो उनके एम्प्लॉयज़ है। आज़ादी से पहले 2 कास्ट इस किले में रहती थी, राजपूत एंड ब्राह्मण। तो राजपूत कास्ट क्षत्रिय धर्म का पालन करती थी, किले की सुरक्षा करती थी, और ब्राह्मण लोग राजा के जन्म से मृत्यु तक का काम ब्राह्मणों के द्वारा होता था। तो दोनों ही कास्ट राजा के लिए इम्पोर्टेंट होने के कारण राजा ने आज़ादी से पहले उन लोगों को ताम्र पत्र दे दिए, कॉपर सर्टिफिकेट। मेरे भी 2 मकान अंदर, उस समय में हमारे पूर्वज राजा के आगे काम करते थे, लाइक राज रसोईया। एक टाइम में 30,000 आदमी का मिठाई बनाना है तो मेरे दादा जाते थे, खाली मेजरिंग करके चले आते थे, तो बनाने वाला बनाता था और टेस्ट एक्यूरेट बैठता था। ये चीज़ें होती थी। तो इस हिसाब से 25 होटल है ठहरने के लिए अंदर। राजा का नाम था जैसल और पहाड़ी का नाम था मेरू, इसलिए शहर का नाम पड़ा जैसलमेर। मगर हकीकत कुछ और ही थी कि किसी अपराधी को सजाए काला पानी देते थे तो उसको 3 वर्डिंग में बोलते थे कि जा साले मर, जैसलमेर। वेरी हॉट, वेरी ड्राई, पीपल ऑन बाय ऑन डाई विद अ ड्राई हीट। किसी दोस्त को भेजते थे तो 4 टुकड़ों में उसको समझाते थे कि घोड़ा कीजिए काठ का, पिंड कीजिए पाषाण, बख्तर कीजिए लोहे का, जद देखो जैसान। कि लकड़ी का घोड़ा होना चाहिए इस रेगिस्तान में, जो कुछ खाने के लिए नहीं मांगे, क्योंकि बबूल और आंकड़े के अलावा कोई खेती नहीं होती है। शरीर होना चाहिए पत्थर की तरह, जो यहाँ का 55 डिग्री टेम्परेचर सहन कर सके। कपड़े होने चाहिए लोहे के, जो यहाँ का भूख प्यास सहन कर सके। देन यू आर मोस्ट वेलकम इन जैसलमेर। आज़ादी से पहले लोग यहाँ आते थे ऊँटों से। जोधपुर से यहाँ तक आने में 30 दिन लगते थे, 30 डेज। और 30 डेज के बाद में जिसका वेलकम होता था यहाँ पर, उसको पहला वेलकम ड्रिंक देते थे इस साइज का कप, वो देता अफीम का। या पहला कप दोस्त को, दूसरा कप व्यापारी को और तीसरा कप दुश्मन को, ताकि बीपी 600 हो जाएगा, उल्टी हो गई तो बच जाएगा, नहीं तो मरना पड़ेगा। वो चीज़ होता था अफीम। और लास्ट वेलकम ड्रिंक देते थे 72 घंटे बाद, वो देते थे पानी। ये पैसे से महंगा पानी था इस शहर में, 2 घड़े घी के तब 1 घड़ा पानी। आप लोगों से निवेदन ये है कि जैसे ऑटो रिक्शा आएंगे, अपन 5-5, 6-6 सवारी बैठेंगे, पीछे ज़्यादा से ज़्यादा बैठने की कोशिश ना करें, क्योंकि ऐसे चढ़ाई का है, ठीक है ना। चौथे गेट से बाद में अपने स्क्वायर में रुकेंगे, तो वहाँ पर मैं थोड़ा बहुत और समझाऊंगा। उसके बाद में जाएंगे एक कैनन पॉइंट देखने के लिए। तर या किल्ल्यामध्ये बघा बरेच लोक राहतात, तर त्यामुळे इथला रस्ता सुद्धा खूप अरुंद आहे आणि असं चढण आहे वरती चढताना।
तर तुम्हाला दिसत असेल की इथे चढता चढता लोक बघा कसे चाललेत. राहतात ना लोक. ये किला हर राजस्थान में हर किले की हाइट अलग अलग होती है. जोधपुर जाओगे तो वहाँ की हाइट है 800 फीट मैदानगढ़ किले की. तो जैसलमेर किले की हाइट है 250 फीट. राजा का नाम था जैसल और पहाड़ी का नाम था मेरू, एक मुल्तानी मिट्टी का पहाड़ जिस पर ये किला बना हुआ है, इसलिए शहर का नाम पड़ा जैसलमेर. अदरवाइज आज़ादी से पहले इस किले को बोलते थे त्रिकुटगढ़, मतलब ट्रायंगल शेप में बना हुआ किला. और एक मूवी बना था सोनार किला, सत्यजीत रॉय ने बनाया था. उसके बाद में इस किले का नाम पड़ा सोनार किला, लाइक ए गोल्डन फोर्ट. अभी आप लोगों ने 4 गेट पार किए बाय रिक्शो. वापसी में हम लोग बाई वॉक जाएंगे यहाँ से. तो 4 गेटों के डायरेक्शन अलग अलग है, ईस्ट वेस्ट नॉर्थ साउथ, ताकि दुश्मन अंदर घुसे तो उसको रास्ते का पता न चले. और जैसे वो पहले से दूसरे गेट के नज़दीक आता था तो ऊपर से गोल और बेलनाकार पत्थर फेंके जाते थे. और जो कोई रॉक्स राइडर होता था जो पहाड़ी पे चढ़ते थे, उनके लिए गर्म तेल और गर्म पानी उस मुल्तानी मिट्टी के ऊपर डाल देते थे, जिससे रास्ता हो जाता था फिसलन भरा और ये बचाव का साधन होता था. तो ये 99 वॉचिंग टावर वाला किला है, जिसको कोई राजा आज तक युद्ध में जीत नहीं. तर आम्ही आता आलेलो आहे जैसलमेरमध्ये आणि जैसलमेरमधला हा किल्ला आहे की तो खूप वाईड आहे एकदम, भरपूर इथे बघण्यासारखं. आणि इथे स्पेशालिटी म्हणजे की इथे लोक राहतात या किल्ल्यामध्ये. तर म्हणून इथल्या काय काय स्पेशालिटी आहेत, काय काय छान छान गोष्टी आहेत, तर त्या आज आपल्याला छान बघायला मिळणार आहेत. तर चला आम्ही आता इथे त्यांच्या मागे मागे चाललो आहे, त्यांना फॉलो करतो आहे. जसं जसं ते काय काय सांगतील तर तसं मी तुम्हाला त्याच्यामध्ये दाखवेन. आणि कुठली गोष्ट फक्त बघण्यामध्ये नाही तर त्याच्या मागे काय हिस्ट्री आहे ना, तर ती ऐकल्यावरती ती बघायला आणखीन भारी वाटतं. तर म्हणून मी तुम्हाला दाखवते की ते दादा काय काय सांगतायत ना, तर ते पण ऐका. त्याच्यामुळे जी गोष्ट आपण बघतो ती एक्झॅक्टली कशासाठी बनवली आहे. हे बघा इथे किती छान छान आहे. जाताय ना तसं. इथे सगळे प्रत्येकाच्या आतमध्ये दुकान आहेत, कारण इथे लोक राहतात तर त्यांना व्यवसाय हाच असेल. त्याच्यामुळे आतमध्ये छान दुकान आहेत आणि सगळी घरं सुद्धा त्या स्ट्रक्चरमध्ये बनवलेली आहेत. बघा ह्या दगडाच्या स्ट्रक्चरमध्ये. तर आता आम्ही इथे चाललोय जैन मंदिर दाखवणार आहेत ते, तर मी तुम्हाला दाखवते. कैमरे का टिकट आपके साथ मंदिर में लगूंगा. किसी को फोटोग्राफी करना हो अंदर में पूरा इनकम दर्शाया गया. तर या फोर्ट वरतीच हे जैन मंदिर आहे. आणि इथली एक गोष्ट मला आवडली की प्रत्येक गोष्ट ते शूट करू देतात किंवा फोटोग्राफी करू देतात. आता इतकं सुंदर आणि दुर्मिळ काम केलंय, पण तरी पण असं नाहीये की कोणी शूट करू शकत नाही. इथे 50 किंवा 100 रुपये तिकीट असतं आणि ते तिकीट घ्यायचं जर आपल्याला फोटो किंवा व्हिडिओज काढायचे असतील तर. हे काम बघून तर मी खूप थक्क झाली खरं सांगू तर, की इतकं सुंदर इतकं प्रचंड असं काम म्हणजे त्यांनी केलेलं आहे की जे खरंच बघितलंच पाहिजे आपण, की त्यांनी इतकी मेहनत केलेली आहे त्यासाठी. त्यांना त्यावेळेला ह्या गोष्टीची म्हणजे हे माहिती नव्हतं की पुढे ह्या गोष्टी इतक्या बघितल्या जातील किंवा काय. त्यांनी त्यांच्या ह्याच्यानुसार या सगळ्या गोष्टी बनवल्या आहेत. पण बघा किती सुंदर काम केलंय. आणि कुठली अपेक्षा न ठेवता, जेव्हा अशा म्हणजे अपेक्षा नसते ना तेव्हाच अशा गोष्टी निर्माण होतात. तर खूप सुंदर आहे मंदिर, मी तुम्हाला दाखवते. चला. ये भगवान इंद्र का सभा दिखाया गया है. अच्छा. बारिश के देवता कौन थे? भगवान इंद्र. तो आज से 500 साल पहले शहर में मैंने आपको बताया सबसे महंगी चीज थी पानी. बारिश से नहीं होती थी, तो हिंदुज्म के अंदर ऐसी चीज बनाते थे जिससे बारिश से आए. तो ऊपर में ये 24 सब्जेक्ट दिखाए गए हैं, जिसके अंदर कोई अप्सरा पायल पहन रही है, कोई तोते से बात कर रही है, किसी के कपड़े मंकी लेके भाग रहा है, कोई मांग भर रही है. और इसके साथ में भगवान इंद्र दिखाया गया, ये बीच वाला सेंटर पार्ट का मूर्ति, जिनका हाथ का मुद्रा ये है. हाथ में बांसुरी पकड़ा हुआ है मगर इसमें बांसुरी नहीं है.
कैसा कैसा कार्विंग नेक्स्ट मंदिर में किया गया है, जिसके अंदर कोई कलर यूज नहीं किया गया है। उसमें आपको बांसुरी हाथ में मिलेगा, एक साइड में दर्पण देखते रहेगा, इसमें आधा चेहरा लाइट में आधा छाव में। तो ये 24 एक्टिविटीज दिखाई गई है। भगवान अंदर खुद डांस करेंगे तो बारिश को होना पड़ेगा, तो इसलिए ये सब पत्थर का बना हुआ है और इसके अंदर गोल्ड लका पेंटिंग एंड वेजिटेबल कलर किए गए और बेल्जियम के कांच लगे हैं, इसलिए अच्छा लकड़ी का। ऐसी खूबसूरत चीज को नजर ना लगे इसलिए इसके अराउंड में ही पत्थर लगाओ ब्राउन कलर का, उसको बोलते हैं हाबूर का पत्थर। इंग्लिश में आप सर्च करोगे मोबाइल में haburstone.com करके तो उसकी जानकारी आएगी। और इसका खासियत ये रहता है कि लोग ले जाते हैं यहाँ से इसका कटोरे ग्लासेस, कटोरे के अंदर दूध डालते हैं तो दूध के अंदर एक्स्ट्रा पानी को सौंप लेता है और दूध को दही के प्रोसेस में ले आता है। पूना का एक डॉक्टर है केक गेट वाला अली असगर, इस पत्थर से लोगों का इलाज करता है। इसी ग्लासेस ले जाते हैं लोग, उसमें पानी भर के रखते हैं, रात को सुबह उठ के बासी मुंह पीना पड़ता है, उसके बाद ब्रशअप करवाओ। जितना भी मुंह का लार बनता है रात भर में, उसका और इस पानी का कॉम्बिनेशन रहता है, जिससे जितना भी पेट के अंदर कब्ज का बैक्टीरिया बनता है ये पेशाब के द्वारा रिलीज कर देता है, इसलिए लोग उसको यहाँ से ले जाते हैं। तीसरा पत्थर आता है वुड फॉसिल, तो यहाँ पर भी मिलेगा, हर जगह मिलेगा, मगर अपना जैसे ग्रुप्स लोग शॉपिंग करते हैं तो एक ही जगह पे करते हैं, वहाँ आपको क्वालिटी और क्वांटिटी दोनों मिलेगा देखने के। अगर रास्ते में भी लोग बेचते हैं पर प्राइजेज आर नॉट इक्वल। यहाँ से आप 1000 रुपये में वो गिलास ले लो, वही नीचे आपको 500 मिल जाए, वो वाला चीज है। इसलिए पहले आप विजिट कीजिए, भाव ताव पूछिए कैसा है कैसा नहीं है, उसके बाद एंड ऑफ द टूर में आपको टाइम दिया जाएगा, वहाँ आपको कुछ समझ ना हो तो ले लो, क्योंकि ये इंडिया का आखिरी शहर है। ये सामने मूर्ति है, दूर से लगता मार्बल का है मगर ये बना हुआ रेती का है। आप जब डेजर्ट में जाओगे तो ऐसा बालू ही रेत का बना हुआ मूर्ति है और इसके ऊपर में मोती और दूध दोनों को मिक्स करके फेयर एंड लवली की तरह पेस्ट बनाते हैं और हर 3 साल के बाद इसके ऊपर पेस्ट किया जाता है, जिससे इसका कलर हो जाता है व्हाइट। तो हर मंदिर का मूल नायक का जो मूर्ति है ना उसमें आपको डिफरेंट मिलेगा। सेकंड मंदिर में मूर्ति लगा हुआ है वो बना मार्बल में, तीसरे मंदिर में 5 धातु का, और इसी चीज को कलाकार ने सेकंड टाइम बनाया है नेक्स्ट मंदिर के अंदर, जिसमें कोई कलर यूज नहीं किया है, वो मैं दिखा। यहाँ से ये इंटरलॉक किया हुआ है, ऊपर से इंटरलॉक किया हुआ है, ऐसे नमस्ते 9 वेलकम टू द गेट। और टोटल 7 मंदिर को मिलाकर 6666 मूर्तियां, 6666, बिकॉज 6 is equal to 4 is 24. 24 थे दगडामध्ये इतकं सुंदर कार्विंग पहिल्यांदा। काय सुगंध येतोय चंदनाचा, ओरिजिनल चंदन आणि हे लाकड, हे पण किती नाही ये नाही सॉरी ये वाला दाखवते नहीं लगाने के लिए नहीं, मैं चंदन का ये दिखा रहा हूँ। किती असं खूप छान आहे, म्हणजे पाण्यामध्ये टाकून ते करतात। थँक्यू। हम मुंबई से तर आता मी जे हे चंदन लावलं ते हे एकदम ओरिजिनल आहे आणि याचा इतका सुंदर सुगंध आहे ना। इथे जैन मंदिर आहे आणि जैन मंदिरामध्ये ज्याही गोष्टी येतात त्या पूर्ण ओरिजिनल असतात, तर मी घेणार आहे इथून चंदन नक्की। खूप सुंदर आहे, तुम्ही पण इथे आलात तर चंदन असं नक्की घ्या। आणि हे बघा किती सुंदर आहे, याचं बांधकाम म्हणजे किती वर्ष लागले असतील हे करायला, एक एक गोष्ट कोरण्यासाठी किती वर्ष लागले असतील। खूप सुंदर सुंदर काम केलं। ते पण ते कार्विंग तर जसं एक कोइन्सिडेंस म्हणा किंवा काही म्हणा, पण आज सकाळी असं झालं की मला रोजच्याप्रमाणे टिक्का लावता नाही आला, कारण जी डबी होती ती जे मोठं बॅग होतं लगेज, तर त्याच्यामध्ये माझं जे कवर आणलं होतं म्हणजे पुस्तकांचं, तर त्याच्यामध्ये ठेवली गेली आणि नंतर लक्षात आलं की अरे टिक्क्याची म्हणजे डबी त्याच्यामध्ये गेली। तर बघा जी इच्छा म्हणा किंवा काही म्हणा पण ती आपोआप होते आणि साधा टिक्का नाही तर चंदनाचा टिक्का, रिअल जे चंदन असतं त्याचा टिक्का लावायला मिळाला, तर खूप छान वाटलं। आणि माझं फेवरेट प्लेस कुठलेही देव असू दे पण मला मंदिरामध्ये आल्यानंतर ना खूप
छान वाटतं, खूप शांत आणि खूप पीसफुल वाटतं. चला. या मंदिरामध्ये सुद्धा खूप सारे वेगवेगळे छोटे छोटे असे वेगवेगळे मंदिर आहेत आणि प्रत्येक मंदिरामध्ये घुमटापासून आजूबाजूला तुम्ही बघत असाल की किती कारागिरी केलेली आहे. तर प्रत्येक गोष्टीचं ते काही ना काही सांगत होते स्टोरी, पण एवढं सगळं जर मी तुम्हाला दाखवलं तर व्हिडिओ 5 ते 6 तासाचा होऊन जाईल. तर म्हणून मी थोडक्यात, कारण काम जवळपास सेमच आहे, म्हणजे प्रत्येक ठिकाणी जिथे वेगवेगळे म्हणजे महावीरांचं जे आहे मूर्ती, प्रत्येक ठिकाणी महावीर नाहीयेत, वेगवेगळे त्यांचे देव आहेत, पण काम सगळीकडे खूप मस्त आहे. सगळ्यांचे म्हणजे शेप पण सेम आहेत. आता पहिले ही गोष्ट हाताने केली, पण तरी प्रत्येक गोष्ट आता इथे या ज्या मूर्त्या आहेत प्रत्येकांची साईज बघ, कुठलाही मला नाही वाटत की कुठला साचा वापरला असेल किंवा काय, हाताने सगळं कार्विंग केलं, पण शेप आणि साईज वगैरे प्रत्येक गोष्ट किती ॲक्युरेट आहे. म्हणजे एक हे मिरॅकल आहे खरं म्हणायला गेलं तर, खरंच मिरॅकल आहे की इतकं सुंदर काम त्याने. आणि एवढंसं आपल्याला एखादी एवढीशी गोष्ट करायची असेल तर आपल्याला किती कंटाळा येतो. आता तर आपल्याकडे सगळ्या गोष्टी अवेलेबल सुद्धा असतात, पण इथे तसं नसताना किती वर्ष लागले असतील या सगळ्या गोष्टी, विदाऊट लाईट, विदाऊट म्हणजे बाकी सगळ्या फॅसिलिटी. खूप सुंदर. मंदिर आहे, खूप सारे मंदिर आहेत तिथे. आता आपण म्हणजे जवळपास 3रं मंदिर आहे बघतोय आणि मी काय सांगते की इथे इतकं सुंदर कार्विंग केलेलं आहे प्रत्येक याच्यावरती आणि खूप मस्त इथे वरती पण तर हे मंदिर जे बनवलं आहे ना, तर त्याची मी पूर्ण प्रदक्षिणा घालून तुम्हाला इथलं काम दाखवते की किती सुंदर, किती बारीक आणि किती दुर्मिळ असं कोरीव काम केलेलं आहे. माझी तर नजर हटत नव्हती की खरंच इतकं कसं, म्हणजे कसं केलं असेल हेच मी खूप वेळा विचार करत होती की इतकं परफेक्ट सगळ्या गोष्टी, शेप तुम्ही बघा प्रत्येक गोष्टीचे, हे सगळं काम हाताने केलेलं आहे, कुठलंही काम मशीनने केलेलं नाहीये. तर त्यामुळे इतकं म्हणजे प्रचंड असं यांनी खरंच खूप मेहनत केली यांनी आणि खूप सुंदर काम केलंय. तर बघा किती एक एक गोष्ट. आता हे इथले जे मंदिर आहे ते ऊन, वारा, पाऊस या सगळ्यांपासून म्हणजे कुठेही काहीही खराब झालेलं नाहीये. हा जो इथला जैसलमेरचा जो येल्लो स्टोन म्हटला जातो, तर त्याच्यापासूनच हे संपूर्ण बनवलेलं आहे. तर बघा इथे हे मुख आहे, हत्तीचं आहे, त्याच्यामधून आतमध्ये जे अभिषेक घातला जातो मूर्तीला, तर त्याचं पाणी इथून बाहेर येतं. म्हणजे विदाऊट टेक्नॉलॉजी, विदाऊट कुठलेही इन्स्ट्रुमेंट्स वगैरे न वापरता इतकं इतकं सुंदर काम कसं केलं आहे. मी खरंच मी स्पीचलेस झाली. हे सगळं म्हणजे मला शब्दच नाही आहेत वर्णन करण्यासाठी. इसके ऊपर 2 मॉल और बने हुए थे, जिसका लास्ट रूम था लाइक ए लोटस, कमल के फूल के आकार के रूम में दीवान सोता था, जिसकी 48 विंडो थे, एक पत्ती के ऊपर एक विंडो, ऐसी 48 पत्तियों के ऊपर 48 विंडो. जो भी उस महल को सन रिफ्लेक्शन में नजदीक से देखता था वो वहीं हिप्नोटाइज हो जाता था. इतना मतलब खूबसूरत महल था ये. तो राजा से जब बगावत की इसने, तो राजा ने उसको दोपहर के लंच में जहर देके मरवा दिया, और उसी शाम को घर के लोग क्रियाक्रम करके वापस लौटे हैं. उससे पहले इसके 2 फिगर ऊपर के इस तोप छोड़वा दिए थे राजा ने, कि ना तो वो रहे ना उसकी कोई याद रहे आंखों के आगे. इस हवेली के 2 मॉल उड़ा दिए गए थे. इसके बाद में इसका लेवल डाउन हो गया. तो ये दीवान था, जाति का बढ़िया था, नाम मुस्लिम था, सालिम सिंह मोहता, ठीक है ना, माहेश्वरी था. जहाँ हम लोग खड़े हैं किले का ये एक वॉचिंग टावर है. ऐसे 99 है, 33 राइट, 33 लेफ्ट और 33 फ्रंट. इसके बाद में हम लोग चाय कॉफी करेंगे और इसके बाद एक हवेली देखेंगे. नीचे में जो जॉइंट बिल्डिंग है जिसमें ज्यादा से ज्यादा विंडो बने हुए, वो इस शहर का नाक है. इतना पूरा कंपाउंड बनाने में 10 लाख रुपए लगे थे 200 साल पहले, वो भी विदाउट लेबरशिप चार्ज. ये उस समय के यहाँ के अफीम के व्यापारियों के घर है. तो राजा से भी ज्यादा रिचेस्ट थे, राजा को पैसा उधार देते थे. उस समय के अंबानी थे.
क्योंकि 5 भाइयों का पूरे इंडिया में 350 दुकान था सोने चांदी अफीम का, और ईस्ट इंडिया कंपनी को भी ये लोग सप्लाई करते थे। अब आप सोचोगे कितना पैसा रहा होगा इनके पास। और ये इंडिया का लास्ट रेलवे स्टेशन है, ये पानी का टंकी पड़ा था, इसके आगे ट्रेन नहीं जाती है, सीधे सीधे पाकिस्तान जाते हैं आप यहाँ से। 80 किलोमीटर बॉर्डर ऑफ पाकिस्तान। तर वरून या पॉइंट वरून बघा संपूर्ण अशी ही जैसलमेर सिटी आपल्याला दिसते। खूप 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 गर्दी दिसते, कारण प्रत्येकाचे वेगवेगळे अपार्टमेंट्स आहेत, म्हणजे वेगवेगळे घरं आहेत इथे। तर बघा कशी इथून वरून ही जैसलमेर सिटी दिसते। आणि ही आहे मोठी इथे तोफ आहे, ही पूर्ण पितळेची आणि भरपूर अशी वजनाची तोफ आहे। हिचं नाव आहे कडक बिजली। ढोला थया भोनी पधारो मारे दे पिया प्यारी रा बाल में थया भोनी पधारो मारे दे केसरिया में थया तर ज्या फोर्टवर आपण गेलो होतो आणि जो बघितला आतून, तर तो बाहेरून असा दिसतो। तर पूर्ण तर बघता नाही येणार, कारण पूर्ण जर फोर्ट फिरायला गेलो तर 2-3 दिवस सुद्धा कमी पडतील, इतकं म्हणजे प्रचंड आहे तो। आता आम्ही इथे टी कॉफी ब्रेकसाठी थांबलोय आणि तोंडावर सगळं ऊन येतं, तर इथे बघा टीसाठी थांबलोय आम्ही सगळे आता, मॉर्निंग टीसाठी। हां, छोटीशी टपरी अशी काय नाही आहे, पण ठीक आहे, तिथली पण टेस्ट वेगळी असेल काहीतरी। तर आमचे सगळे 2 मेंबर्स सगळे बघा प्रत्येक गोष्टीची किती काळजी घेतली जाते, शुगर विदाउट शुगर सर्व इथे बसलेलं आहे। तर आता आपण जिथे चाललोय ते म्हणजे ती आहे पटवा हवेली जैसलमेर। तर ही पण इथे पण बघा किती बारीक आणि किती सुंदर। इथे या 5 हवेली आहेत, तर ह्याची पण खूप हिस्ट्री खूप मोठी आहे आणि ते दादा सांगत होते, पण ते जर मी तुम्हाला ऐकवलं तर जसं मी तुम्हाला म्हटलं की व्हिडिओ 5-6 तासाचा होऊन जाईल। तर बघा आता आम्ही आतमध्ये हवेलीच्या आतमध्ये आलो। ह्या काय काय हवेली आहेत त्या प्रायव्हेटाईज आहेत। आता ह्यांनी ही हवेली विकत घेतली होती आणि जसं ते सांगत होते की यांनी हवेलीमध्ये काही ना काही रिनोव्हेशन्स केलेत किंवा काही गोष्टी जशाच्या तशा आहेत, त्यांना थोडंसं क्लिनिंग केलंय। ते या हवेलीमध्ये बघा आतमध्ये असं पूर्ण काचेचं काम केलंय, एकही जागा सोडलेली नाहीये। मी या लोकांचं म्हणजे मला कळतच नाहीये खरंच हे सगळं बघून, की आपण जसं ते म्हणतात ना हिंदीमध्ये कहाँ से आए हे ये लोग माझ्या मनात आणि डोक्यात तसंच वाटतंय की खरंच कुठून आले होते हे लोक आणि कसं ह्यांनी हे काय काय बनवलंय। तर हे सगळे शिक्के आहेत जे त्या काळात वापरले जायचे। आणि बघा आतमधून सुद्धा किती सुंदर काम केलेलं आहे, प्रत्येक दरवाजा म्हणा खिडकी म्हणा कुठलीच गोष्ट या लोकांनी सोडलेली नाही आहे। तर आता हे त्या काळात जे वस्तू वापरायच्या ना, तर ते सगळ्या वस्तू इथे त्यांनी ठेवलेल्या आहेत। प्रत्येक जे खोल्या जशा त्यांच्या होत्या, म्हणजे आपण आता जसं म्हणतो बेडरूम, हॉल, किचन, तसा इथे आतमध्ये भरपूर खोल्या आहेत आणि प्रत्येक खोली वेगवेगळ्या गोष्टीसाठी वापरली जात होती। ते बघा इथे हे पंखा, ग्रामोफोन वगैरे, त्यांचा जो मिरर, तर त्यानंतर हे बघा ह्या त्यावेळेला ज्या साड्या नेसल्या जायच्या, तर ही बनारसी साडी आहे, तर ती पण अशी छान त्यांनी व्यवस्थित तिथे दाखवली आहे। त्यानंतर हे गणगौर उत्सव मध्ये जसे हे पोशाख ते घालायचे, तर त्याचा पोशाख आहे बघा किती सुंदर आहे। आणि हे छान सगळं असं काचेमध्ये ठेवलंय, कारण असं ओपन जर ठेवलं तर ते खराबही होईल आणि लोक तुम्हाला माहिती आहेत की कसं खराब करतात वस्तू हात लावून लावून, त्याच्यामुळे छान असं काचेत ठेवलंय। ते इथे अशा वेगवेगळ्या साड्या आहेत। त्यानंतर बघा इथे सायकल आहे त्यावेळेची, त्यानंतर सायकलच्या बाजूला बघा इथे बरंच काय काय आहे। त्यानंतर हे टॉयलेटचं पॉट आहे, म्हणजे त्या वेळेला सुद्धा इतका विचार त्यांनी कसा केला असेल हा माझ्या समोर खूप मोठा प्रश्न आहे। आणि इथे चढायला बघा अशा शिड्या आहेत, एकदम अरुंद जागा आहे, एकदम अरुंद जागेमधून आपल्याला जायचंय। इथे बघा किती सारे कुलूप आणि चाव्या,
आणि हे वरती जो आहे ना तो एकदम वेगळा कुलूप आणि चावी आहे, म्हणजे त्याला 2 चाव्या आहेत. हा बघा, हा एक चावी राणी, एक चावी राजाकडे, दोघांच्या संमतीनेच तो कुलूप खुलतो. काय विचार करण्याची, म्हणजे एक जी म्हणतात ना काहीतरी पातळीच त्यांनी पार करून टाकले. तर बघा इतके सारे कुलूप बनवलेत, इतक्या साऱ्या चाव्या, त्यानंतर ही एक शिडी बनवली आहे जे आपण स्टेअर्स असं म्हणतो चढण्यासाठी वगैरे. इथे लॉक अँड की चं सेक्शन होतं हे. त्यानंतर असं आतमध्ये पूर्ण असे हे पूर्ण असं सेक्शन आहे वरती वरती, म्हणजे असे मजले आहेत की जिथे भरपूर आतमध्ये खोल्या आहेत. आणि मी जे तुम्हाला दाखवते ते इथल्याच प्रत्येक माळ्यावरच्या वेगवेगळ्या खोल्या आहेत. तर आतमधून पण तुम्हाला एक असाच नजारा दाखवला. तर बघा इथे एक आता हे किचन आहे, की पहिलेचे त्यांच्या किचन मध्ये काय काय भांडी वेगवेगळी मोठी मोठी दगडाची, पितळेची, तांब्याची. तर इथे जर एक गोष्ट आपण ऑब्झर्व केली ना, तर आधीचं जे वापरलं जायचं तर ते सगळं पितळेचं किंवा तांब्याचंच असायचं. तर बघा कुठे तेव्हा तर स्टील मला माहित नाही होतं की नाही, नसेलच, तर म्हणून असे सगळे बघा ही मोठी भांडी. म्हणजे आता एवढे लोक असतील तर एवढ्या लोकांसाठी जेवणही तेवढ्याच प्रमाणात बनवावं लागत असेल. तर बघा इथे असं हे त्यांचं बसण्याचं म्हणजे डायनिंगचं आहे. किचनची भांडी आहेत त्यावेळेची सगळी, ही खूप वर्षानुवर्ष म्हणजे खूप जुनी भांडी वगैरे सगळं. पंखा आहे बघा, ह्याला सायकलचं हे लावलेलं आहे पंख्याला, की जेणेकरून इलेक्ट्रिसिटी नव्हती तर ते सायकलचं पॅन्डल जसं मारतो तसं तो पंखा फिरत असेल. इथे वरती छतावरती माझी नजर गेली तर परत तोच प्रश्न की हे लोक कसे काय कसं ह्यांनी बनवलं असेल. तर ही बघा ही सुरई, त्यानंतर हे बघा प्रत्येक भिंतीचा एक एक कोपरा आणि कोना काहीही सोडलेलं नाहीये. जिथे काम करता येईल तिथे काम त्यांनी केलेलं आहे. इतकं म्हणजे माझ्यासाठी खूपच हे सुंदर असं म्हणजे बघण्यासाठी. त्यानंतर हे बघा इथे केरोसिन रूम हीटर, त्यानंतर इथे ग्रामोफोन, त्यानंतर इथे हा फ्रीज होता का काही माहित नाही, तिथे काही लिहिलं नव्हतं पण कदाचित तसंच काहीतरी असेल, तिजोरी किंवा फ्रीज. बघा हे असं आहे इथे. त्यानंतर हा जो आहे रूम तो हा पूर्ण असा म्हणजे आपण मेहफिल असं म्हणतो ना, संगीत वगैरे सगळं असं ड्रॉइंग रूम सारखं त्यांनी बनवला होता. आणि वरचे सिलिंग बघा वरची, त्याला पूर्ण काचेचं वर्क केलेलं आहे. आणि साईडला सुद्धा पूर्ण पेंटिंग, ह्या ज्या पेंटिंग्स आपल्याला दिसत आहेत ना या संपूर्ण हातांनी काढलेल्या पेंटिंग्स आहेत, त्या काळच्या पेंटिंग्स आहेत. आणि अजूनही त्यांचा रंग हे सगळे ते सांगत होते की व्हेजिटेबल कलर्स यूज केले जातात. त्यानंतर इथे बघा यांचं हे पूर्ण ॲस्ट्रो लॅब आहे ॲस्ट्रॉलॉजीचं. तर बघा पूर्ण काय काय हे उपकरणं वापरायचे तेव्हा ॲस्ट्रॉलॉजीसाठी ते सगळे आहेत. तर इथेही हा बैठकीचा रूम आहे इथे. इथे यांनी काहीतरी असं छान असं कोरीव काम म्हणजे बनवलेलं आहे तर ते इथे ठेवलंय. सगळ्या वस्तू आतमध्ये काचेमध्ये ठेवल्यात जेणेकरून खराब होऊ नये. तर बघा इथे बैठक आहे, बैठकीसाठी असं छान आतमध्ये असं ठेवलेलं आहे. आणि त्याच्या मागे सुद्धा एक गोष्ट बघितली ना मी, तर खिडक्या आहेत आणि खिडक्यांवरती सुद्धा सुंदर असं काम केलेलं आहे. तर इथे बघा या बैठकीच्या रूम मध्ये सुद्धा वरती छताला तर बघा किती सुंदर, म्हणजे छताला काम करणं आणि ते पण इतकं कोरीव काम करणं म्हणजे खूपच दुर्मिळ गोष्ट आहे बघण्यासारखी. आणि बघा इथे हे जे आता तुम्ही बघितलं तर तो शतरंजचा जो खेळ असतो ना, तर तो इथे खेळण्याची जागा आहे मला वाटतं बैठकीची. तर आता आम्ही सगळ्यात शेवटच्या फ्लोअरवरती म्हणजे टेरेसवरती आलो आणि इथून वरून तुम्हाला दाखवते की जैसलमेर जे म्हटलं जातं गोल्डन सिटी. तर बघा तुम्हाला इथून बघून कळत असेल की का गोल्डन सिटी म्हटलं जातं, कारण जो पिवळा स्टोन जो आहे तो इथे प्रत्येकाच्या घरासाठी वापरला जातो. तर त्याच्यामुळे त्याच्यावरती जेव्हा सूर्याची किरण पडतात तर ती आणखीन छान असं उठून दिसतो पिवळा रंग. वुडन आर्टिकल है, झरोखे है, लकड़ी का आइटम है, पेंटिंग है, सारा कलेक्शन है, कांच के आइटम है, ऑल राजस्थान और ऑल इंडिया का कलेक्शन है। जैसलमेर का ओनली फॉर ये एक कलेक्शन है। जैसलमेर के कलेक्शन में सबसे ज्यादा येलो स्टोन है। येलो स्टोन की खासियत है इसमें कर्ड अच्छा जमता है, पानी सोख लेता है। ये तो इसके बाउल हुए। बाकी आपको जैसलमेर से लव है, आपको प्यारा लगा है तो मैंने हर चीज बनाई है, अगरबत्ती स्टैंड से लेके थाली, डिनर सेट, कप प्लेट, चाय के कॉफी मग, दूध चाय, बेलन, पोलपट बिना सब बनाए मैंने। तर इथेच मधल्या भागामध्ये फिरता फिरता मला ही आत्ताची ही जी सगळं तुम्हाला दिसत आहेत ना, ही आत्ताची घर आहेत.
म्हणजे ते आता सगळे लोक राहतात, तर त्यांनी सुद्धा त्यांच्या घराचे बघा काम म्हणजे बाहेरून जे दिसते स्ट्रक्चर ते त्याचप्रमाणे बनवलेलं आहे. पण हे फक्त यात एकच फरक आहे की आधीचे जे आपल्याला हवेल्या किंवा फोर्टवर जे काम दिसतं ते सगळं हाताने केलेलं काम आहे आणि इथे सगळं आता जे मशीन वर्क आहे त्याच्यापासून केलेलं काम आहे. पण फक्त असं जाता जाता एक म्हटलं नजर माझी गेली, तर मग म्हटलं चला तुम्हाला सुद्धा ही गोष्ट दाखव. बोला जाता था प्रधानमंत्री को, जैसे आपने सालेम सिंह का हवेली मैंने आपको किले के ऊपर से दिखाया, पटवा हवेली अभी अंदर से देख के आए, उसी तरीके से ये तीसरा हवेली है दीवान नतमल का हवेली। ये हवेली बना था 19वीं सेंचुरी के अंदर, 1863 में काम शुरू हुआ था और 19वीं सेंचुरी में कंप्लीट हुआ था। 36 साल लगे थे बनाने में हवेली को। और दो भाई थे अफगानिस्तान के रहने वाले, एक का नाम था लालू और दूसरे का नाम था हाथी, दोनों रियल ब्रदर थे। उनको इस हवेली को बनाने का कॉन्ट्रैक्ट सौंपा गया। उन्होंने आकर दीवान और राजा को बोला तो हवेली तो बनाएंगे मगर एक जैसा स्ट्रक्चर नहीं रखेंगे, अगर एक जैसा स्ट्रक्चर रखा हमारा पहचान खत्म हो जाएगा। इसलिए उन्होंने क्या किया, इस गेट के राइट और लेफ्ट में स्ट्रक्चर में डिफरेंट डाल दिया। एक बार ये पूरा काम देखोगे तो सब कुछ नॉर्मल मिलेगा आपको देखने के लिए। 5 मिनट बाद इसमें डिफरेंट ढूंढना शुरू करोगे तो नीचे से ऊपर तक में देना। काल इथे या हॉटेलला आलो तो हॉटेल डेझर्ट पॅलेस म्हणजे जैसलमेरचं हे हॉटेल आहे आणि पॅलेस सारखंच बनवलं त्यांनी एकदम मस्त। तर आता आम्ही ते लंच केला आणि लंच नंतर आता आम्ही इथून निघालो ते म्हणजे की टेंट आहेत तिथे। तर पुढच्या गोष्टी पुढे तुम्हाला मी पुढच्या ब्लॉगमध्ये सांगेन। आता या गोष्टी या ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्या दाखवल्या जैसलमेरच्या आणि खूप थंडी होती, तर पण खूप भारी होतं क्लायमेट वगैरे सगळ्याच गोष्टी। तर हा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, जर आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ। बधा